आणि यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्त आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत नागनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. अण्णाभाऊ साठेजींचं दर्शन घेतलं. अहिल्यादेवींचं दर्शन घेतलं. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतलं. आणि सगळ्या महबूब सुमारी दर्ग्यावर जाऊन दर्ग्याचं दर्शन घेतलं. आणि या सगळ्यांचं दर्शन घेऊन आज आपण भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आपण या ठिकाणी फोडलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पाटील जो शिरा टाकतो तो मोठा होतो. त्यामुळे आदरणीय राजेंद्र पाटील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या येण्यानं प्रचंड मोठी ताकद, प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी दुसरे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, ही सगळी माणसं आपल्यासाठी ताकदीनं लढतील, आपल्या पाठीशी ताकदीनं उभं राहतील, त्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. आमचे सतीशजी काळे, रमेशजी माने आणि खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या शीतलताई क्षीरसागर ताई, तुमच्या उमेदवारीसाठी कुठं फिल्डिंग लागली तुम्हाला कळायलाच झाले. असा महाराष्ट्रातला एक नेता नाही की त्या नेत्याचा मला तुमच्या उमेदवारीसाठी कोण आला आहे. एक वेळ असे आले आता तुझी उमेदवारी मागायला माझ्याकडे आला. मला एकदा सांगितलं तू जर आता आलास माझ्याकडे तर उमेदवारी कॅन्सल होईल. त्याचे वडील आदरणीय नागनाथजी क्षीरसागर भाऊ या भागामध्ये सातत्यानं नेतृत्व करणारा माणूस, संघर्ष करणारा माणूस म्हणून आपण सातत्याने त्या माणसाकडे बघतो. ते आमचे नागनाथ भाऊ, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सरचिटणीस सन्माननीय विकास वाघमारे, सचिनजी पाटील, खास करून ज्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये झाला बाळासाहेब गायकवाड यांचा प्रवेश झाला. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. आता उभाटाला बसायची वेळ आली. भाजपचे सन्माननीय प्रकाशजी चौरे, भाजप नगर परिषदेचे सर्व उमेदवारांना सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे. आता सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मागे त्यांचं नाव राहिले माऊली सगळं पत्रात घेत आहे, काय अडचण नाही. सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असतात. स्टेजवरचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण एवढा दीर्घ चाललेला कार्यक्रम सकाळी 9 वाजता जमलेला आहे. 9, 9:30 पासून आता जवळजवळ मालक 2:30 वाजायला आले तरी सुद्धा नेत्यांची चिकाटी संपली नाही, कार्यकर्त्यांची चिकाटी संपली नाही. आमच्या लाडक्या बहिणी बसून आहे, सगळे लोक या ठिकाणी बसून आहे. याचा अर्थ शीतलताई तुम्हाला नगराध्यक्ष करायचं यांनी फक्त ठरवलेलं आहे. त्याशिवाय एवढे माणसं थांबत नाही, एवढा वेळ थांबत नाही. सकाळी 9 वाजल्यापासून आपण सगळेजण या ठिकाणी आला. गावात मिरवणूक चालली, गावाची भावना, गावातल्या लोकांच्या चेहऱ्यांना बघितली समजते. आम्ही खात्रीनं सांगतो, मला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमची सगळी यंत्रणा या ठिकाणी काम करत असते, गावागावामध्ये माहिती घेत असते. ओव्हरच्या नगराध्यक्ष
भारतीय जनता पक्षाचा होणार आहे. आता निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे, पण आता औपचारिकता बाकी जरी असली तरी सुद्धा आपल्याला खूप ताकदीनं ही लढाई सुद्धा घेऊन जायचं आहे. प्रचंड ताकदीनं रात्रंदिवस न झोपता. तसं क्षीरसागर फॅमिली तशी झोपतच नाही. मला दुपारी पंढरपुरात भेटतो, रात्री येऊन मराठवाडीला भेटतो माझ्या घरी, आणि सकाळी जेव्हा मी मुंबईत जातो तेव्हा पण ते तिथं असतोच. प्रचंड चिकाटी, प्रचंड मेहनत घेणारे कुटुंब आहे. त्याच्यासोबत आमचे भारतीय जनता पक्षाची फौज आहे. प्रचंड मोठी फौज, ताकदीची फौज त्या ठिकाणी उभी आहे. आणि आता मालकांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तेव्हा मी आपल्याला खात्रीने सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नगरपालिकेमध्ये पहिलं खातं उघडायचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते आमच्या राजन मार्गाने केलंय. राजन मार्गाने पहिलं खातं उघडलं, त्यांच्यानंतर आमच्या गिरीश भाऊनी उघडलं. 17 नगरसेवक विरोध निवडून आले. आदरणीय देवाभाऊनी मालक त्याची दखल घेतली आणि 17 उमेदवारांचा स्वागताचा ट्विट साहेबांनी स्वतः केलं. त्यामुळे आता वेगानं जो बदल आपण सगळे या तालुक्यामध्ये बघताय, जे वादळ भारतीय जनता पक्षाचं बघताय, पालकांचा प्रवेश झाल्यापासून खूप वेगानं वातावरण बदललं. आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी सातत्याने पक्षवाढीचे काम करत होते. आणि खऱ्या अर्थानं आता मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षमय झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला. त्यामुळं देशामध्ये आपलं सरकार आहे मोदीजींचं, राज्यामध्ये आपलं सरकार देवेंद्रजींचं आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ताकदीनं हा महाराष्ट्र वेगानं विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जातोय. एक विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, एक विकसित भारताचं स्वप्न मोदीजींनी बघितलं. विकसित महाराष्ट्राचं स्वप्न सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलं. आता स्वप्नाच्या पूर्तीच्या दिशेनं झपाट्यासारखं काम ही सगळी मंडळी करते. आमचं भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करताना आपण बघताय. एका बाजूला प्रचंड मोठा पाऊस आला, कधी नव्हे असा महापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये आला, त्या मोहोळ तालुक्यात आला. एक उदाहरण मला देईन, आतापर्यंत असा महापूर कधी आला नव्हता, एवढं मोठं नुकसान कधी आपल्या भागामध्ये झालं नव्हतं. एवढं प्रचंड मोठं नुकसान झाल्यावर सुद्धा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता लोकांच्या सेवेमध्ये राहिला, लोकांना धीर दिला, लोकांना मदत दिली. अनेक लोक इथं आली, विरोधी पक्षाची लोक आली, त्यांनी सांगितलं 10,000 कोटीचं पॅकेज आमच्या ह्या पूरग्रस्तांना दिलं पाहिजे. माझं किती सांगितलं? 10,000 कोटीचं पॅकेज. आमच्या देवाभाऊनी 31,000 कोटीचं पॅकेज दिलं आणि आज सगळा शेतकरी समाधानी आहे. एवढ्या दुःखात आमचा शेतकरी उभा राहतोय. गावागावात नुकसान झाली, लोक एवढं नुकसान झाल्या उभे राहतात. पण मगाशी बोलताना कुणीतरी सांगितलं या गावाला किती निधी दिला पाहिजे. नाही, फक्त तुम्ही मागायचं, बाकीचं सगळं आमच्यावर सोडायचं. जेव्हा विरोधी पक्षाने 10,000 कोटी मागितल्यावर आमचं सरकार 31,500 कोटी देतं, आमच्याच माणसांनी मागितलं आम्ही किती देऊ याचा विचार करावा. आजपर्यंत कोण काय म्हणता विषय बाजूला ठेवा. अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये वाजत असतात. त्या पिपाणीत काही दम नाही, काही दम नाही. फक्त मीडिया समोर यायचं, बोलायचं. फक्त बोलून विकास होत नाही, फक्त बोलून काम होत नाही. लोकांच्या सोबत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागली. फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं, लक्षात ठेवा.
नसतं, बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते. पण आपल्याला माझी विनंती आहे, कुणी काही सांगू द्या, कुणी काही बोलू द्या, सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणारा आमचा भारतीय जनता पक्ष आहे. आपण बिहारची निवडणूक बघितली, अनेक लोक जाती धर्मामध्ये भारतीय जनता पक्षाला अडकवण्याचं काम करतात आणि तशा पद्धतीची भूमिका मांडत असतात. पण आता बिहारचा निकाल, महाराष्ट्राचा निकाल बघितला, बहुसंख्य ठिकाणी बहुसंख्य मुस्लिम भाग असणाऱ्या भागात सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. आज गोव्यामध्ये तर वेगळाच विषय आहे. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर अनेक आमचे बांधव उभे राहिले आणि त्या सगळ्यांनी मिळून ठरवले या देशाचा विकास कोण करू शकतो. हा देश कुणाच्या हाती सुरक्षित असू शकतो आणि हा मोहचा विकास कोण करू शकतो, तर आमचा भारतीय जनता पक्षच करू शकतो. हे आपण सगळ्यांनी त्या गावाच्या चर्चेने ओळखलं. पण मला या ठिकाणी अनेक जण बोलताना आपल्याला एवढंच सांगणार आहे, आपण मोहकरांनी फक्त 21 तारखेला तुमचं काम, 2 तारखेला, आज 21 आहे, 2 तारखेला मोहकरांनी फक्त एकदा आपलं काम करायचं. एकदा भारतीय जनता पक्षाच्या समोरचं बटन दाबायचं. बाकी 5 वर्ष कुठलं बटन दाबायचं, कुठला निधी आणायचा, ही जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा आमची निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली मालक, आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोहरची विचारणा जाणीवपूर्वक केली की मोहरमध्ये आपली काय परिस्थिती आहे, मोहरमध्ये भारतीय जनता पक्षाचं काय परिस्थिती आहे. तेव्हा मी त्यांना सांगत होतो की मोहरमध्ये आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोहरची माहिती घेतली होती आणि मला सांगितलं आहे मोहरचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय. हे देवेंद्रजींनी सांगितलं. त्यांच्याकडे तेवढं इनपुट आहे, गावातल्या लोकांची मानसिकता आहे आणि गावाला माहिती आहे आपला विकास कोण करू शकतो, या भागाचे प्रश्न कोण करू शकतो. आणि मोहर, ज्या मोहरमध्ये अनेक समस्या आपण सांगितल्या, त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीची क्षमता कुणामध्ये आहे, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे. सोबत बघताय अनेक पॅनल उभे राहिले. मला सांगा, अनेक पॅनल उभे राहिले, या पॅनलला नेमकं कोण कुणात आहे, कोण कुणासोबत आहे, काही समजत नाही. कुठला पक्ष आहे, कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे, निवडून आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहे आणि निवडून येऊन काय करणार आहे, हे एकदा मला सांगावं. चला एकदा सांगावं काय करणार. रात्री समजा निवडून आलं तरी मोहर शहराच्या विकासासाठी निधी कुणाकडे मागणार आहे. मोहर शहरासाठी विकास निधी कुठून आणणार आहे, कुठून मागणार आहे. आणि तो निधी जर मागायचा असेल मला माहिती आहे, राजन पडणारे मनात घेतलं तर सरकारी निधीची आवश्यकता लागणार नाही. हा सगळा निधी मागायचा कुणाकडे, जाणार कुणाकडं, काम सांगणार कुणाला, आणि अशा लोकांना निवडून देऊन आपण मिळवणार काय. साधा विषय, आपण घरातून बाहेर पडलो, आपण ठरवून बाहेर पडतो म्हणजे आपण कुठं जायचंय, बरोबर. एसटी स्टँडवर जायचं आहे का, वडाच्या गाडीतून जायचं आहे का, स्वतःच्या गाडीतून जायचं आहे, आणि गाडी काढल्यावर जायचंय कुठं, हे सगळं माहिती असतं, परत याचं माहिती असतं. पण समोरच्या पॅनलला, त्या उमेदवाराला रस्ताही माहिती नाही, गाडी नाही, आणि कुठं जायचं हे माहिती नाही. तर मला सांगा, अशी लोक काय शहराचा विकास करणार, कुणाकडे जाणार. म्हणून माझी विनंती शहरवासियांना, सगळ्यांना संधी दिली, सगळ्यांच्या सोबत काम केलंय. आता एकदा भारतीय जनता पक्षासोबत काम करा, एकदा भारतीय जनता पक्षाला संधी आपण मोहोळ शहरामध्ये द्या. मोहोळ शहरात चेहरा बघण्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला सांगतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या पाठीशी आहे, ते लागत ते जिल्ह्याचा मिळून देऊ, परंतु देवाभाव आपल्या पाठीशी आहे. आणि देवाभाव तुम्हाला माहिती आहे, खास करून आमच्या सगळ्या बहिणींना माहिती आहे. एखाद्या बहिणी देवाभावचे पैसे येतात का नाही अकाउंटला,
पद्धतीने देवाभाऊचे पैसे येतात. सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला येतो तेव्हा 500 रुपयाची नोट टाकताना बायकोनं बघतो, बायकोनं मान हलवली तरच टाकतो टाका. वर्षात एकदा सुद्धा 500 रुपयाची साडी देताना 10 वेळा बायकोला विचारतो. आणि आपला मालक हे मालक नाही, तुमचा मालक. आपला व्यवहार सुद्धा बघितला आपण घरातले माणसं आपल्याला 100 रुपये जरी दिला आमच्या एखाद्या भगिनीला 100 रुपये 8 दिवस विचारतो आपण 100 दिलं होतं कसं दिलं किती राहिलं विचारतो का नाही. बाजाराला जाऊन आली किती खर्च झालं किती राहिलं. आजपर्यंत माझ्या बहिणीचा कधी सन्मान झाला नव्हता, आज माझ्या बहिणीचा सन्मान झालाय. हे सगळं इकडं बसलेलं कधी विचारतात ऐकतं का तुझ्या अकाउंटला काय शिल्लक हे देवाभाऊ आणि भावानी शब्द दिलाय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझ्या बहिणीला सोडणार नाही. महिन्याला बहिणीच्या खात्यावर पैसे येणार. आता देवाभाऊच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे का नाही राहिलं पाहिजे का नाही. अशा देवाभाऊच्या मागं आमच्या इकडे भाऊ बसतात. प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला वर्षाला 12,000 रुपये येत आहे. रेशनिंगचं धान्य मोफत येते. रेशनिंगच्या धान्याला पैसे लागतात का. रेशनिंगचं धान्य मोफत येते. कामगार असलं तर कामगाराचं किट मोफत येते. दिव्यांग असला तर दिव्यांगाची पेन्शन मिळते. आजपर्यंत आपण बघितलं कोतवालाला कोण विचारत नव्हतं, पाटलाला कोण विचारत नव्हतं. पाटील नावाला खाता गेलं. घरात गेलं की बायको शिवाय टाकायची पाटलाला. गावची पाटलकी करता घरचं कसं आता पाटलाचा सन्मान झाला. पाटलाचं बंधन संपलं आमच्या देवावर. रस्त्याचं सारं उभं केलं. गावागावामध्ये आपण विकासाची कामं बघतोय. आता देशाचं सांगणार नाही आज महत्वाचं बोलतो. त्या महत्व शहराच्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे या शहरामध्ये आपण आमच्या ताईला नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या सगळ्या सहकार्याला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून द्या. जाता एवढा शब्द देतो. शहराला काही कमी पडणारच नाही. परंतु मोहोळ शहराच्या विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडं तुमचा वकील म्हणून हा जयकुमार गोरे काम करेल. आपण काही दोन शब्द सांगा या शहरासाठी ज्याची आवश्यकता आहे प्रत्येक गोष्ट शहरामध्ये आणून देण्याची जबाबदारी हा जयकुमार गोरे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकारी म्हणून घेतोय. हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खूप चांगले उमेदवार. आमची उच्च शिक्षित भगिनी इथे या ठिकाणी बीकॉम झाली, MCA पण झाली. त्यामुळे आता हिशोब चांगला होते. चांगला हिशोब माहिती आहे. त्यामुळे कुणी मागा नगरपालिकेत काय काय केलं तरी हिशोब आता होणार आहे. ते बाकीचं सगळं सोडून आता चांगल्या गोष्टीचा विचार आपण करू. आपण सगळे मिळून कमल चिन्हासोबतचं बटन करून आपल्याला राबू आणि अनगरमध्ये जसा विजयोत्सव साजरा झाला त्याच पद्धतीचा विजयोत्सव एकदा मोहोळमध्ये सुद्धा साजरा झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया. एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आपण एवढा उशीर झाला तरी